नमस्कार, मी राज आणि शेतीराज यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे कालपासून जो पाणी चालू झालेला आहे तो थांबलाच नव्हता. आखर शेवटी त्याने 6 वाजता ब्रेक लावला. आता काल माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंगच नव्हती, त्यामुळे असा काही व्हिडिओ टाकला नाही. परंतु म्हणलं चला आज पुन्हा एक व्हिडिओ. आता मोबाईल आडवा झालेला आहे, आडवा होऊन पहा. आणि काल जो पाणी पडला तो इतका भारी पडला, कारण विशेष असं झालं नुकसान काहीच नाही झालं. जितका पडला तो जमिनीत जिरल्यामुळे पाण्याची पातळी वाढत चालली. कारण जो जोरात पडतो ना तो वाहून जातो, पण जो दमानं पडतो ना तो जिरत जातो. एवढंच उद्दिष्ट आहे, दुसरं काही नाही. म्हणलं एवढा फायदा चांगला झाला की जो पाणी दमानं पडला तो पाणी जिरत चालला, आणि त्याचा फायदा जमिनीला पण नाही तर पातळीला पण झालेला आहे. असे गड्डे आहे ना आता थोडे थोडे दिसत आहे तुम्हाला. आणि मक्का आता किती मस्त दिसत आहे तुम्हाला दिसत असेल. त्यानंतर वातावरण इतकं मस्त झालेलं आहे. पण आज काही सुरुवात झाली नाही, पण कालसुद्धा त्याने 10-10:30ला सुरुवात केली होती. त्यानंतर पुन्हा तो चालू झालेला होता. पण अद्याप तरी काही असा पाणी चालू झालेला नाही आहे, त्यामुळे काही अडचण नाही आहे. आणि इकडे हिरीचं काम चालू आहे. इकडे डब्बर टाकलेलं आहे. हे बा बिलाईत कशी आली खडकामध्ये बिलाईत. हा कस आहे, हा खडी आहे, आणि इकडे विहीर आहे, आणि इकडे डब्बर आहे. काही ठिकाणी लेवल करायची बाकी आहे, काही ठिकाणी केलेली आहे. अशी भानगड आहे. तर मित्रांनो, चला पुन्हा तुम्हाला भेटायच्या पूर्वी मला म्हणायचं होतं की नाही त्याला धन्नोचं दूध काढायचं आहे. आणि धन्नोचं दूध काढण्यासाठी आपण निघालेलो आहे. काय केस इतके वाढलेले की कटिंग करायचे. तर ही राहिलेली झाडं पहा आपले कशी दिसत आहे, एकदम टाकाटाकमध्ये. कसं राहतं म्हणलं काही झाडच नव्हते, मग हे जरी तोडून टाकले असते तर मग जर जमलं नसतं. तर ही मग काय आपली त्याच्यामध्ये लेवल केलं, त्याच्यामुळे ह्यावर्षी गवताचा तणसुद्धा लवकर उगला नाही. उगतचा आहे, सोडणार नाही तो आपल्याला उगल्याशिवाय, पण सध्या तरी काही उगलेला नाही आहे. एरंड आहे, आपण लावलेले आताची बेटड आहे ते सुरुवात करताय उगायला. लवकरच इकडचं पूर्ण जे बांध आहे हा पुरा जाम होऊन जाणार आहे. नो प्रॉब्लेम, नो टेन्शन, अशी भानगड होणार आहे. कारण चारा हा आपल्याला वाढवायचा आहे, त्याच्यामुळे असं चाललं आहे. तर चला मित्रांनो, म्हणलं चला खूप दिवसांपासून आपल्याला पाणी नव्हतं, पण आता पक्षी बा किती भारी वाढतो आहे. काही बेटं अशी लावलेली आहे ना ते आता बरेच मोठी झालेली आहे. तर चला हे एक छोटासा ब्लॉग काय शेतकऱ्यांचं चाललं म्हणून. पुन्हा भेटू छानशा ब्लॉग.